विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरद हरी ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु पवन सुत उमापती छत्रपती धर्मवीर प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण वैद्यनाथ भगवान भारत माता की पार्वत पते हर 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 तुम्ही विश्वनाथ दीनरंक में अनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पाशी मित्वल्पचे संतोषी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मेकळा कुसरी कायतनेने बोलतो अठ्ठण्यती भाविका प्रथम नमनुकग्रहनाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारज चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत जनतया मादंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मादंडवत आता मुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या मासे दंडवत ऐसन मन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानोने आपल्या बाळ चालवे सकळा नामा मन विठ्ठल विठ्ठल कमी अनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडिलो बराडी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चे यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजविणारे देवते सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरता या न्यायानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त स्वर्गीय महादू बाळासाहेब फुटाणकर व स्वर्गीय जनाबाई महादू फुटाणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घडवून आलेला हा दिव्य आणि भव्यैश्वर्य संपन्न सोहळा विनीत श्री विठ्ठल महादू फुटाणकर, श्री डॉक्टर पांडुरंग महादू फुटाणकर, श्री नारायण महादू फुटाणकर, श्री लक्ष्मण महादू फुटाणकर व समस्त फुटाणकर परिवार पिंपरी माळ व मेहकर यांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केला आणि सौजन्य श्री अक्षय लक्ष्मण फुटाणकर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार
रोहित लक्ष्मण फुटाणकर सद्गुरु कृपा कंट्रक्शन मेहकर यांचा हा गोड असा भव्य आणि दिव्य असा महादेवाच्या दरबारातला हा सोहळा आहे. आणि या फुटाणकर परिवाराकडून मला हे कीर्तनाचं निमंत्रण देणारे माझे गुरुबंधू, माझे जिवलग मित्र, मृदंगाचे महामेरू आमचे गजानन महाराज गायकवाड यांनी त्या परिवाराकडून मला हे कीर्तनाचं दिलेले निमंत्रण. आमच्या गजानन महाराजांच्या मार्गदर्शनाने त्यांनी त्या परिवारांच्या मार्फत हे मला कीर्तनाचं दिलेले निमंत्रण. त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमता दर्शनाचा झालेला आलाभ संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, ते गायनाचार्य श्री भागवत महाराज देशमुख, प्रदीप महाराज देशमुख, नाही का, हार्मोनियम वादक शिवाजी महाराज सरोदे, विनेकरी ज्ञानोबा माऊली मानवतकर, चोपदार मनोहर देवराव बंगाळे, काय सगळे तुम्ही धन्यवादाला पात्र आहात. लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक विनेकरी, भालदार, चोपदार, सगळे गायक असतील, परिसरातील सगळे भजनी मंडळी असतील, लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळींना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी, पायावरी या वारकरी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मीच शुकाचरण नाही, पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. नाही, कीर्तन रात्रभर चालणार आहे आपलं. आजचा दिवस कोणता आहे? महाशिवरात रात्र. दिवस नाही, महाशिव रात्र. 9 रात्र. रात्रीला महत्व आहे, दिवसाला महत्व नाही. आज म्हणून आजची महाशिवरात्र, रात्रभर कीर्तन चालू राहणार आहे. काल घाबरले काही जण, काळजी करू नका. आणि माझा परिचित नाही, माझं हे तिसरं कीर्तन आहे सकाळपासून. सकाळी 11 ते 1 जालन्याला केलं, दुपारी 3 ते 5 खडेश्वर बाबाच्या आश्रमामध्ये तुपेवाडीला केलं. तिथे पार 95 क्विंटलचा साबुदाणा होता. माणसं किती असतील याचा विचार करा मग, नाही का. आणि आता हे जेमतेम घाई गडबडीनं समृद्धीने यावं म्हणलं, पण फोन चालू झाले. समृद्धी हुकला, तिसऱ्याच रस्त्याने आम्ही पण 8 वाजेपर्यंत आलो. आणि अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण करून दिले आमचे राईतकर सर, आमचे दाजी, नाही का, आमच्या गावचे लाडके जावई आमचे दाजी. त्यांनी सुद्धा अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं. मॅपवर मी रस्ता शोधत 8 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत आलो आणि इथं उभा राहिलो. त्यामुळं काही मी वेळ जास्त तुमची घेणार नाही, काळजी करू नका. आणि माझा परिचय तर सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. माणसं युट्यूबलाही कीर्तन चालत असतातच, नाही का. आता आमचं गजर मुक्ताबाईचा हे यूट्यूब चॅनल आमच्या गजानन महाराजाचं आहे. आणि आमचे गजानन महाराज आणि आम्ही 5 वर्ष सोबत होतो. एका ताटात खाल्लं, एका ताटात सोबतच आम्ही अभ्यासही केला. ते मृदंग आचार्य झाले. आम्हीही वाजवण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या बोटानं जे काम केलं ते आमच्या होटानं काम केलं, म्हणून आम्ही कीर्तनकार झालो, नाही का. नाहीतर संस्थेत सगळ्या ढ विद्यार्थी मी. पण काय महादेवाच्या कृपेनं ढचा ढोक होऊन बसतो, ही कृपा भगवान महादेवाचीच आहे, नाही का. म्हणून माझा परिचय सांगणं गरजेचं आहे. टीव्हीला पार 200 वेळेस कीर्तन येऊन गेले. झी टॉकीज, माय बोली, बाप बोली, काही चॅनल आहेत ना, सगळे चॅनलला येऊन गेले. पण माझा परिचय मी विनोदानं सांगत असतो बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं वैद्यनाथाच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावानं वरात. पण महादेवाच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल आणि जर का कीर्तन पटलं, बोलवा तुमच्या पण परिसरात.
नाहीतर घालसा तिकडे पोर असोरात. विठ्ठल विठ्ठल त्यातल्या त्यात आमच्या गजानन महाराज गायकवाड यांच्यामुळे या फुटाणकर परिवारांच्या मार्फत ही तुमची माझी पहिली झाली भेट. आणि त्यात मी कीर्तने करणार नाही लेट, उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल माणसं हसायला म्हणजे कीर्तन पटायले नाही का. आता काही बोललं तरी माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येणार, आला तरी काय करता म्हणाव. भगवान परमात्म्याच्या कृपेनं तुमचे पाठ आहे ज्ञानेश्वरी गाथे, कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे तुमचे माथे, पण कीर्तन सुटल्यावर आणा रताळाचे 2-4 पोते. विठ्ठल विठ्ठल उत्कृष्ट असे नियोजन या फुटाणकर परिवाराने केलं. हे बघा, भागवा भागवी नाही, काट कसर नाही, नाही का. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम वाल्या दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा, एकच नंबर. तर महाराज मंदिरात साऊंड सिस्टीम लावणं लय अवघड आहे बघा. मोकळ्या वातावरणात कशी लावता येईल. आतापर्यंत मी मोकळे नाही का अशा बंदिस्त वातावरणात मी कीर्तन भरपूर ठिकाणी केले. हे काय ही स्तुती करायची जागा नाही बरं का, पण विचार करा भरपूर ठिकाणी मी बंदिस्त जागी कीर्तने केली, पण आवाज घुमतो. पण तुमच्या हातात काय क्वालिटी, आवाज घुमत नाही, राईट आवाज दिला बघा तुम्ही, त्यांना मी धन्यवाद देतो नाही का. उत्कृष्ट नियोजन या फुटाणकर परिवाराने केलं. इथं आल्यावर असं वाटत नाही मी की मेहकर मध्ये आलो, पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं की मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं, तसं हा कार्यक्रम या फुटाणकर परिवारानं तेवढ्या ताकदीनं केला, म्हणून त्या परिवाराला मी धन्यवाद देतोच. पण त्या परिवाराच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही त्यांच्यातर्फे धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा तुम्ही विश्वनाथ देन रंकमी अनाथ. अभंग तुकोबारायांचा, पण हा अभंग जरी वाटत असला तरी भाषा मात्र पत्राची. जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला पाठवलेले हे पत्र आहे, मागणीपर पत्र आहे. जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला काशी विश्वनाथाला पाठवलेले हे पत्र आहे, पण हा अभंग वाटत जरी असता तरी भाषा मात्र पत्राची. आता मोबाईलचा जमानाला पत्र लिहितं तरी कोण, नाहीतर पूर्वी शाळेमध्ये सुद्धा हा विषय असायचा नाही का. आमच्या सर राईतकर सर बरं काय, शाळेमध्ये सुद्धा विषय आहे, ज्याला पत्र लिहायचं असतं त्याला आदरार्थी लिहावं लागतं. त्याला लागते अमुक अमुक बालकेचा साष्टांग नमस्कार दंडवत जे काय असेल ते. अगदी त्याप्रमाणे महादेवा तुकोबारा म्हणतात, महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. हा पत्राचा मायना. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथे. या दिनाची, या रंकाची, अनाथाची एक प्रार्थना आहे देवा. मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की पुढं सुरू होतो त्याचं नाव मजकूर. कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडी. माझ्यावर कृपा करालेपेक्षा बाळगतो, मला माहिती आहे तुमच्याजवळ कशाचीच कमी नाही, आणि मी थोडक्यात समाधान मानणारा आहे. काय उणे तुम्हा पासी, मी तो अल्पती संतोषी काय नाही देवा. ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्या करता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा अभंग वाटत असता तरी जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला पाठवलेले पत्र आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांनी संबंध जीवनामध्ये फक्त 3 पत्र पाठवले. काशी विश्वनाथाला, गयेला आणि गंगेला. या जावयाला पत्र पाठवणारे भरपूर आहेत, पण देवाला पत्र पाठवणारे साधू संत आहेत. पत्र का लिहावं लागलं, का पाठवावं लागल्याचं थोडक्यात कारण, ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या समोरून काही यात्रेकरू निघाले आणि आदेशी संताचा यात्रा तोपर्यंत करावी जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब राहिलं आणि आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत जरूर करावं. जवही सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले सहित पाहे, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. म्हणून वेळेस सावध झालेलं चांगलं असतं, नाहीतर ते कसं घडतं बघा. निर्वाण दीपे किम तैलदानम, चोरे गते वा किम सावधानम, वयो गते किम वनिता विलास,
पयौ गती किम खलु सेतुबंध पुरदीप्त भुवनेच्या कुपकर्णम निर्वाण दीपे किम तैलदानम. दिवा विझला, आता तेलाचं दान उपयोगाचं नाही. निर्वाण दीपे किम तैलदानम चोरे गते वा किम सावधानम. पुढच्या कॉलनीमध्ये चोरी झाली, मग या कॉलनीतलं म्हणतं नाही का, पुढच्या वस्तीवर चोरी झाली नाही म्हणतं, म्हातार म्हणतं सावध राहा बरं का रे बाळांनो, पुढच्या वस्तीवर चोर आले. अरे लेका म्हाताऱ्या तुझी तिजोरी फोडून गेली, आता काय फायदा. चोरे गते वा किम सावधानम वयो गते किम वनिता विलास. तरणा बांड होता त्यावेळेस अनेक मुलींच्या बापाची टपाल यायची, त्यावेळेस ब्रह्मचारी राहायचं म्हणत होता. आणि आता 65 झाल्यावर म्हणता आता बघा आता काय फायदा. वयो गते किम वनिता विलास पयो गती किम खलु सेतुबंध पुरोदीप्त भुवनेचे कुपकर्णम. धाड 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 घराला आग लागली. आणि मग बाप म्हणतो मुलांना बाहेर या बाळांनो बाहेर या. कशाला? टिकावा ना. टिकाव कशाला रे? अरे उगेच माझे केस पिकले नाही, कुठून पाणी आणून आपला घर विझवावा, इथं अंगणात आड खोदून मग घर विझवू. हे म्हणणं जसं हास्यास्पद ठरतं तसं वेळेतच सावध झालेलं चांगलं असतं. नाहीतर साप पुढे निघून गेला आणि मागून हाणायले खाली, त्याला काय अर्थ आहे. तसं तुकाराम महाराजांच्या समोरून काही यात्रेकरू निघाले. विचारलं तुकाराम महाराजांनी कुठं चालला? पण महाराज आम्ही तीर्थयात्रेला चाललो. अरे राजा मलाही वाटतं तीर्थयात्रा करावी, पण मी बंधनात आहे, कारण पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कण करे तीर्थव्रत. पण तुम्ही तीर्थयात्रेला चाला ना, माझी 3 ठिकाणी 3 पत्र न्या. पहिलं पत्र लिहिलं गंगेला, भागीरथी महादोष निवारणी सकळ स्वामिनी तीर्थाची. हे पत्र लिहिलं गंगेला. दुसरं पत्र लिहिलं गयेला, पिंड पदावरी दिला पुळे करी माझे झाले गयावर जन फिटले पितराची ऋण. हे पत्र लिहिलं गयेला. आणि आज जो सेवेकरिता अभंग निवडला, हे पत्र लिहिलं भगवान काशी विश्वनाथाला म्हणजे महादेवाला. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथ विश्वनाथ दीनरंक मे अनाथ. विश्वस्य नाथ इति विश्वनाथ. विश्वाचा मालक त्याला म्हणतात विश्वनाथ. नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक. नाथ शब्दामध्ये व्याकरण दृष्ट्या नाथ शब्दामध्ये 2 पद आहेत व्याकरण दृष्ट्या. न अधिक अथ, त्याचा संधी झाला नाथ. कोणी म्हणल न अधिक अथ नथ होत, नथ नाही नाथच होत. म्हणून व्याकरण शास्त्राचा नियम आहे 2 सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संदेश म्हणतात. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे, म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ, म्हणून अ अधिक अ झाला आ. आणि तो आगगाडीचा नच्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना, आणि पुढचा थळ म्हणून शब्द झाला नाथ. नथ नाही नाथच होतो बरं का, नाही का. म्हणून बरं का अ न अधिक अथ बघा स्वतंत्र उच्चार हा स्वराचा, आणि स्वराचं पाठीमागून साय घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. सर्रात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नावात 2 आहेत बरं का स्वतंत्र, बरं का स्वतंत्र उच्चार स्वराचा.
आ ई ई उ हे स्वतंत्र, याला कशाचीच गरज नाही. पण स्वरात पाठी मागून साई घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. क अधिक क झाला क ख हे बर का. गजान महाराज तुमच्या ग मध्ये दोन आहेत. ग अधिक क झाला ग. तुझं नाव काय बाळा? प्रेम का. प मध्ये दोन आहेत. प अधिक क झाला प. तुझं नाव काय दीदी? हा तुझं नाव काय बाळा? आर्नव. आर्नवचं स्वतंत्र आहे, त्याला कशाची गरज नाही. नाही का. आमचे अक्षय भाऊ गेले, त्यांच्या नावामध्ये बघा एकाच नावामध्ये 3 प्रकार आहेत. अस्वतंत्र आहे. क्ष मध्ये 3 आहेत. क्ष क्ष कोणतं? क्षत्रियाचा क्ष. क्ष अधिक अ झाला नाही का. नाहीतर ज्ञानेश्वराचा त्याच्यामध्ये 4 आहेत. द न य अ इतकी भानगड आहेत ज्ञानेश्वराच्या आज्ञेमध्ये. द न द अधिक न अधिक य अधिक झाला ज्ञ. क्षत्रियाचा क्ष तीन झाला. क अधिक क्ष अधिक झाला क्ष नाही का. आणि अ तर स्वतंत्र आहे म्हणून सर्रास प्रत्येकाच्या नावात 2 कुठ 3 कुठ 4 आणि त्यातला जर स्वर काढला तर ते हलंत होतं जसं सुस्वा गतम का. सुस्वा गत म मधल्या शेवटच्या म मधला स्वर काढला गेला म्हणून अलगद उच्चार. आगतम स्वागतम सुस्वा गतम. सोपी भाषा. लंगडा पाय टेकत नसतो. शेवटचं म लंगड झालं का नाही. आगतम स्वागतम सुस्वागतम आणि त्यात जर स्वर टाकला तर आगत म स्वागत म सुस्वागत म होईल. पण ते त्यातला हे बघा. आणि मुळात या व्याकरण शास्त्राची उत्पत्ती ही भगवान शंकरापासून झाली म्हणून तुम्हाला बडबड करतो मी तुमच्या पुढे. जे मी सांगितली ना तुम्हाला, ही व्याकरण शास्त्राची मूळ उत्पत्ती भगवान शंकरापासून झाली. भगवान शंकर नाही का, ते माझे गुरुजी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, त्यांची गुरुजी भारतानंद स्वामीजी आम्हाला ते वेदांत साधना श्री अंबेजोगाईला शिकवत असताना त्यांनी सांगितलं, पाणिनी नावाच्या व्याकरणाचार्य ज्यांनी लघु सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला, ते विद्यार्थी अवस्थेत असताना बाकीची विद्यार्थी त्यांची टिंगल कळायची. काय येतं याला, निवळ ढ दगड दगड काय येतं याला असं म्हटल्याच्या नंतर पाणिनी यांनी तपश्चर्या केली. तपांती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं डमरू वाजवलं. डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीची म्हणले डमडम वाजलं. पण त्यामधून भगवान त्याच्यामधून 14 सूत्र ऐकायला भेटली डमरू मधून. पण बाकीची म्हणले डमडम वाजलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं माणसं अर्थ लावतात. हाच अभंग दुसऱ्या कीर्तनकारानं घेतला, त्याच्या बुद्धीने तो तसा अर्थ लावल. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. बघा, जसे आमचे मृदंगाचार्य गजान महाराज गोड मृदंग वाजवतात, डीजे फेले त्यांच्या मृदंगा पुढे. पण त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळलं ते काय वाजवतात बरं का. जसं आता त्यांनी वाजवलं, धिन धिन्ना धिन धिन्ना लागेन, धिन धिन्ना तिन तिन्ना लागेन. आता हा बोल वाजवला, त्यातलं ज्यांना ज्ञान आहे त्यांनाच कळलं त्यांनी काय वाजवलं. आणि ज्यांना नुसतं कानाला ऐकायला गोड लागलं म्हणतील महाराजांनी गुबू गुबू वाजवलं बरं का. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. जसं आमचे गायनाचार्य महाराज गायन करत असताना, पेटी मास्तर असो का गायन करणारे, गायन करत असताना म्हणत असतात सारे गम पद निसा, पण बसलेले म्हणतात खाल्ली बस तांदूळ निसता. हे बघा, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे नाही का. एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन सुटल्यावर सांगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. कीर्तन सुटल्यावर चर्चा ऐकायची. कीर्तन चांगलं झालं असतं हा मेन मुद्दा असतो, पण सांगण्याची हातोटी प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. एखादं म्हणतं कीर्तन सुंदर झालं, दुसरं म्हणतं छान झालं, एखादं म्हणतं उत्कृष्ट झालं, एखादं म्हणतं झकास झालं, एखादं म्हणतं कीर्तनाचा तुकडाच पडला. म्हणजे ही सांगण्याची पद्धत असते. बघा, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. जसं एकदा एका आंब्याच्या झाडाखाली 3 जण बसले, एक ब्राह्मण, एक भाजीपालाचा व्यापारी आणि एक पैलवान. ब्राह्मण पुस्तक वाचत होते आणि भाजीपालाचा व्यापारी ते कलंडले होते, झोपले नव्हते. ब्राह्मण पुस्तक वाचत होते आणि एका झाडावर पक्षी कुजबुज करायचा. ब्राह्मण त्या दोघाला म्हणाले, अरे माणसासारखे माणसं तुम्ही झोपा काढता, अरे महाशिवरात्रीचं कीर्तन चालन खुशाल झोपा काढता. मी नाही. कोण म्हणत होतं? ब्राह्मण बाबा. अरे लेका पाखरं भजन करतात आणि तुम्ही झोपा काढता. काय म्हणतात पाखरं? देवाचं नाव घेतं पाखरू ते झाडावरचं. काय म्हणतं? प्रभू रामचंद्राचं नाव घेतं. अरे पण काय म्हणतं? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. त्या पाखराच्या कुजबुज करण्याचा ब्राह्मणानं असा अर्थ लावला. काय म्हणत होते? एकाच्या बापाला मिळ नाही, पण आपापलं डोकं बरोबर चालवलं. ब्राह्मणाची वृत्ती परमार्थिक म्हणून ते काय म्हटले? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. आता भाजीपाल्याचा व्यापारी त्याचा हात गाडा भाजीपाल्याचा. तो म्हणला, बाबा ते पाखरू तसं नाही म्हणत,
मग आलू भेंडे अद्रक, आलू भेंडे अद्रक, आलू भेंडे अद्रक. आता पहिलवान ग बसल का पहिलवान? पहिलवान म्हणला तसं नाही म्हणत ते. मग काय म्हणतं? दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलला अर्थ लावले तसं माझ्या बुद्धीने मी लावतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकरानं डमरू वाजवलं. डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीची म्हणले डमडम वाजलं, पण त्या डमरू मधून 14 सूत्र निघले. ऐऊन रिलरिक ऐवोंग ऐवच हैवरट लन यमंग ननम झबय गडदश जबगडदश कपटतव कपै शस्त्रहल इति माहेश्वरानी सूत्रांनी आदी संज्ञार्थानी येशा म्हणत्यायितः. आणि त्यातलं पहिल्याच क्रमांकाचं सूत्र हलंत्यम उपदेशंत्यम हरिस्यात उपदेश आद्योच्चारणम सूत्रेश्व दृष्टांतरात नुवर्तनीम सर्वत्र. आणि त्या हलंत्यम नावाच्या सूत्रानं सुस्वागत म मधल्या शेवटच्या मचीच संज्ञा केली. आलं का अभंगावर? विठ्ठल विठ्ठल. म्हणून न मध्ये अ आहे, इथून फाटा फुटला. मी काय टाइमपास म्हणून सांगितलं नाही, याच्यावरच सगळं अभंग आहे. आणि बघा कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे. आता मी 3 गुरुकडे शिकलो. आता गजानन महाराज आम्ही तर 5 वर्ष सोबत होतो. गुरुवारी शंकरजी महाराज पांच्या गुरुजीकडे 5 वर्ष राहिलो. गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष राहिलो. पण सिक्का बस्ता नावावर ढोक महाराजचा आपल्या नाही का. म्हणून लाड ढोक महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. आणि लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाच्या एका एका शब्दाचा पोटस्मॉर्टम झाला पाहिजे. आणि कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. कीर्तनकारानं कीर्तनात कधी आपल्या राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला वाचायला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कधी कीर्तनामध्ये कधी जातीवर बोलू नये. का? सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. ते कीर्तनकार महाराजापेक्षा बसलेले श्रोते संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात. आणि त्यांच्या पुढे तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. भक्ती ज्ञानविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. म्हणून अभंगाचा तंतोतंत गणितासारखा मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे. म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ, म्हणून अ अधिक अ झाला आ. आणि तो आ नच्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना. आणि पुढचा थ म्हणून शब्द झाला नाथ. इतकी भानगडे बघा नाथ शब्दामध्ये. आता हे का सांगितलंय पुढे तुम्हाला कळलंच नाथ शब्दाचा अर्थ मी का सांगितला. हे बघा, न अधिक अथ. अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ. न म्हणजे नाही. सहज माणसं म्हणतात सगळं झालं का पाटील? अहो सगळं झालं. सगळं झालं म्हणजे अरे सगळं झालं. सगळं झालं म्हणजे अरे अथ पासून इति पर्यंत हे जसं तसं अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ. आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्याला म्हणतात नाथ. मग तो विश्वनाथ असो का वैजनाथ असो का नाही का कोणता सोरटी सोमनाथ असो. हे बघा, नाथ म्हणजे ज्याचा जन्म नाही अजन्म. बरं का, न अधिक अथ. आता शब्दाचा अर्थ त्याचा प्रारंभच नाही. म्हणून एखाद्या नाही तर मग भगवान शंकर अजन्म तत्व आहे महाराज नाही का. भगवान शंकराचा जन्मच नाही. नाहीतर एखाद्या लहान मुलाला उठवा, उठ रे बाळ, सांग कृष्णाचा जन्म श्रावणवद्य अष्टमी. तुम्ही सांगा रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. तुम्ही सांगा महादेवाचा जन्म. मोठा मोठा पंडित गप्प बसल. नाहीतर कीर्तन सुटल्यावर घरी जा, प्रत्येकाच्या भिंतीवरती व्यवस्था आहे, चष्मे लावून बघा. भिंतीवर एकाल निर्णय असावे. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत बघा कुठं महादेव जयंती सापडते का. हा, शिव जयंती सापडल पण महादेव जयंती सापडणार नाही. कारण भगवान शंकर अजन्म तत्व आहे. जन्मच नाही महादेवाचा, अजन्म तत्व आहे. बरं का, माय बापच नाहीत महादेवाला, बाकीच्या नाहीत बरं का. रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, महादेवाचे मायबाप सांगा आता पुढच्या वर्षी. अजन्म तत्व आहे महाराज, मायबापच नाहीत महादेवाला. म्हणून तर ती गंमत झाली. म्हणून महादेवाचा जन्मही संभवत नाही आणि मायबापही संभवत नाही. अजन्म तत्व म्हणजे भगवान शंकर आहे नाही का. म्हणून हा महाशिवरात्रीचा उत्सव तेवढ्या ताकदीने आपण करत आहात.
म्हणून अजन्म तत्व भगवान ज्यावेळेस बर का ज्यावेळेस महादेवजीचा विवाह ठरला, कोणासोबतचा? सतीसोबतचा विवाह ठरला. आणि मग ते नारदजीला वाटलं आपलं कुठं जुळत नाही. आणि म्हणे का ते नवरदेवासोबत असतं एक हेल्पर, कपडे सांभाळतं, डबळ सांभाळतं, नवरदेवाच्या डबल एकटं शेवय हाणतं. काय म्हणतात तिकडे त्याला? लांडगा. आपल्या भागात विदर्भात लांडगा. कुठे वरदावा, कुठं लग्नाला चांगला सोकवला असून त्याचं नाव सकवण्या. हे नाव बघा, वरदावा, करवला, सकवण्या, लांडगा, नाही का? प्रत्येक भागाभागातली वेगवेगळी नाव आहेत. तसं लांडगा का होईना तुम्हाला 9:45 कळाला. तसं मग ते महादेव आपलं नारदजीला वाटलं आपलं कुठं जुळत नाही. आणि मग नारदजी महादेवासोबत लांडगा म्हणून गेले. पण तिथं गेल्यावर तिथल्या धर्मपंडितांना अडवलं. ठेरो दुले राजा, हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. इथं पप्पाच नाव माहित नाही, ब्राह्मणाला 3 पिढ्या सांगू तरी कुठल्या? आणि धर्मपंडित घाई करतो, जल्दी बोलो दुले राजा, हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले, काय करावं डोकं चालत नाही. आणि महादेवजी गेले कुणाकडे? नारदाकडे. नारद, अजी मेरे पिता का नाम क्या है? अजी महादेव बड़ादेव सब देवन के बाबा, मैं आपके साथ तो बोली, चिंता की क्या बात, तो बताओ मेरे पिता का नाम. अजी बिरंची बोलो. अरे नारद क्या? अरे बिरंची के मेरा बाप है क्या रे? बाप करने से कोई बाप नहीं होता. 2 मिनट से क्या होगा, शादी होने जाने तो बाद में देखेंगे. आणि मग सांगितलं महादेवानं धर्मपंडिताला, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है. धर्मपंडित जी बोले, धन्यवाद, आपके पिता का नाम बिरंची, आपका दादा क्या नाम बताइए, म्हणजे आजोबाचं नाव. परत महादेवजी गेले कुणाकडे? नारदाकडे. नारद, अब क्या बताओ? अजी विष्णु बोलो. अरे नारद क्या? अरे विष्णु के मेरा दादा है क्या रे? अजी दादा करे इसको दादा नहीं होते. 2 मिनट से क्या होगा, शादी होने जाने तो बाद में देखेंगे. मग सांगितलं महादेवानं, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु है. धर्म पंडित जी बोले, धन्यवाद, आपके पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, अब दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले, काय करावं डोकं चालत नाही. आणि मग महादेवजी परत नारदाकडे गेले. नारद, अजी मेरे दादा के पिता का नाम क्या है? आणि मग महादेवाला नारदानं तिकडे मेहकरच्या स्टँडवर नेलं आणि कानामध्ये सांगितलं, वेटिंगला फक्त माझ्याकडे 2च नाव होते, आता तुमचं तुम्ही बघून घ्या. आता किती अवघड झालं. आणि धर्मपंडित घाई करतो, जल्दी बोलो दुले राजा, शादी का मुहूर्त बीता जा रहा है, 9:45 बजने वाले, और हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. आपके पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. धर्मपंडित घाई करतो, काय करावं डोकं सुचत नाही. आणि महादेवजी रागानं लाल झालेले, विजय सारखेच कडाळले. कुणावर? धर्मपंडितावर. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, और दोनों का बाप मैं हूं. शादी करने तो करो, लेकिन मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चला जाता हूं. असं अजन्म तत्व म्हणजे भगवान शंकर आहे. म्हणजे ज्याला मायबापही नाहीत आणि ज्याचा जन्मही संभवत नाही, म्हणून त्यांचं नाव आहे विश्वनाथ, वैजनाथ. नाथ आहे ना, नाथ का? अधिक नथ, बर का? म्हणजे अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, न म्हणजे नाही. म्हणजे ज्याचा प्रारंभ नाही त्याला म्हणतात नाथ, त्यालाच म्हणतात महादेव, म्हणजेच वैजनाथ भगवान, नाही का? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता एका शब्दाचा विचार करा. दिन कोणाला म्हणतात? दिन जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दिन. इंद्रियाचे दिने, इंद्रियाचे दिने, आम्ही केलो नारायणे, 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 आम्ही केलो नारायणे. हा इंद्रियाचे दिने, आम्ही केलो नारायणे,
इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दीन. आता तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन होते का आणि असते तर तो प्रकार घडला असता. एकाच मिनिटात सांगतो. ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या घरी त्यांचे मेहुणे आले. मेहुणे कळला ना तुम्हाला? बायकोचा भाऊ. बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मऊ आणि आपला भाऊ दगडापेक्षा कठीण. नका मेहू नका, तुम्हाला कळाला. आणि मग ते जिजाबाईला वाटतं माझा दादा आला, माझा दादा आला, माझा दादा आला. आणि बिचारीनं आनंदाच्या भरात स्वयंपाक इतका केला, स्वयंपाक केला, पण आनंदाच्या भरात विसरून गेली. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. आणि स्वयंपाक तर केला. आणि मग ते जिजाबाईनं 2 ताट वाढले. एक तुकाराम महाराजाला आणि एक भावाला. जिजाबाईच्या भावानं 1-2 घास खाल्ले, कोणतीच चव लागत नाही. ताट पुढं सारलं आणि तुकाराम महाराज वाटीस तोंडाला लावू लागले. जिजाबाई वाटते या ज्याच्या करता स्वयंपाक केला तो माझा दादा जेवत नाही. आणि महाराजानं पातेल्याला सपाटा लावला. माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही. आणि पदार्थ स्वयंपाक घरात गेली आणि पदार्थ चाखून बघितले तर भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. तुम्ही म्हणसाल महाराज एवढं बारकाईने तुम्ही सांगता कसं? मी तिथंच बसतो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. हा बरोबर आहे. म्हणूनच माझा दादा जेवला नाही, म्हणूनच माझा दादा जेवला नाही. आता जिजाबाई रागावल्या. कोणावर? तुकाराम महाराजावर. काय कारणे का रागवायचं? विनाकारण रागावल्या. तुकाराम महाराज बिचारी भजन करत बसले होते. जिजाबाई त्यांच्याकडे गेल्या, पदर खवडा भांगड्या माग सारल्या आणि तुकाराम महाराजावर अशा विजेसारख्या कडाळल्या. डोका बिका घाण ठेवला का महाराज तुमचं? तुकाराम महाराज मी डोकं आहे म्हणले मला. माझा दादा जेवला नाही, त्याचं काय तोंड लावलं का म्हणले मी. हा भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. स्वयंपाक कोणी केला? स्वयंपाक जरी मी केला असेल मग माझ्या रागवायचं काय कारण आहे? हा घरच्या माणसाचं कर्तव्य नाही का? काय याच्यात मीठ नाही, त्यात तिखट नाही, त्यात साखर नाही सांगायचं? अगं पण ते कर्तव्य संभवतं केव्हा? मला त्यातली काही चव कळल तेव्हा ना. काय खातो आम्ही कासाया सांगते कचना गते नमुखी, कचना गते नमुखी. काय खातो आम्ही कासया सांगते सदाया गते मुखे, कचना गते नमुखी. काय खातो आम्ही कासया सांगते कैसे लागते नेन मुखे. म्हणजे तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन नव्हते, उलट इंद्रियाच्या अधीन होते. म्हणून दीन शब्दाचा उलट अर्थ होतो धनी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावे. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून धनी असताना स्वतःला दीन म्हणतात. पुढचा शब्द आहे दीन रंकमी अनाथ. रंक हा रावाच्या विरुद्ध आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, पण इथं रंक म्हणतात. पुढचा शब्द आहे दीन रंकमी अनाथ. आता व्यवहारिक दृष्ट्या आपण कोणाला अनाथ म्हणतो? एखाद्या लेकराला मायबाप नसते, माणसं काय म्हणतात? ते लेकरू अनाथ आहे. पण तो अर्थ इथं अभंगात लागत नाही अनाथ शब्द बर का. कारण मुद्दामच मी मगा व्याकरण सांगितलं. हे बघा नाथ शब्दाचा तुम्हाला मी अर्थ सांगितला मगा. काय? नाथ म्हणजे ज्याचा जन्म नाही, ज्याला मायबाप नाहीत, असं अजन्मत होतो म्हणजे भगवान शंकर, त्याला नाथ म्हणतात. आणि अनाथ त्याच्या विरुद्ध अ अधिक न अधिक अथ झाला अनाथ शब्दाचा अर्थ. म्हणजे 2 नकार बरोबर 1 होकार, जसा असा झाला शब्द अनाथ शब्द तयार झाला. म्हणजे अनाथ म्हणजे ज्याचा जन्मही संभवतो आणि ज्याला मायबापही संभवतात त्याला अनाथ म्हणतात. आता तुकाराम महाराजांचा जर जन्म संभवला असता तर तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. अरे मग राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दीन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. असं का?
ही तुकाराम महाराजाची महादेवाच्या समोरची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेनं म्हणतो, सावकार जेवा गजानन महाराज नाही का, सावकार जेवा देशमुख महाराज, सावकार जेवा गरीबाची चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी होती का हो? मी जर त्या पंक्तीला असतो तर म्हणतो, पाटील ही चटणी भाकरी 3 टाइम चालू द्या. श्रीखंड आहे, बासुंदी, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेनं म्हणतो, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या मालकाची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. नाहीतर एका बहादरानं चटणी भाकरीची पंगत घातली. वैशाख चैत्र महिना उन्हाळ्यातला निवडला. दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या. बाजरीच्या भाकरी करपलेल्या, ठेचा, त्याला तेल नाही, मीठ नाही, प्यायला पाणी नाही. दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्यावर मंडप नाही. मंडप नसू द्या, त्याच्या डोक्यावर टोपी नाही, डोक्याला केसही नाही. 8 पटवर गाडी गेली. तिखट लागलं. सू 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 करत होतं आणि पंक्तीवालं पंक्तीनं फिरत होतं. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता तुम्हीच इमानदारीने सांगा, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का हो? पण बहादर फिरत होता. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता नको का त्याच गावाचं एक गरम डोक्याचं पहिल्याच पंक्तीला जेवायला बसायचं, पाहुण्याला मागं दाबायचं ते बसायचं. इकडचं नाही तिकडचं बरं का, इथलचं काहीच सांगणार नाही मी आणखी नाही का. पहिल्यांदा बसायचं, नेमकं ते जेवायला बसतं. 8 पटवर गाडी गेली. ऊन दुपारचं. मी म्हणतं डोक्याला वर मंडप नाही, डोक्याला केस नाही, प्यायला पाणी नाही. सू सू करत होतं. बाजरीच्या भाकरी करपल्या, ठेचा पारत्या मिरच्याचा. तिखट लागलं आणि नेमकं पंक्तीवाला आलं. याला म्हणतात जखमीवर मीठ चोळणे. त्याला पहिलं तिखट लागलं आणि पंक्तीवाला म्हणतं, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता ते रागानं पहिलंच लाल झालेलं विजेसारखंच कडाळलं. ताडकन उठलं. तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसाच मारायचे तर एंडोसल्फानच्या बाटल्या पाजायच्या? लेका बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता काही माणसं म्हणतील, महाराज सिस्टीम इतकी गोड आहे, आम्ही ऐकणारे काय बहिरे नाहीत, तुम्ही चौताळू का बोलता? हे बघा, भांडणासारखे वाटले पाहिजेत का नाही? माता मावल्या भांडणं ढिले असतात. हे भांडणं असेच असं का नाही? तुझ्या बरोबर नाही का? नाहीतर विचार करा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? अशा पहाडी आवाजावाला पाहिजेत. अशा मिळमिळ आवाजवाल्याला नाही मिळ जुळत. शिवचरित्र कसं सांगितलं पाहिजेत? छत्रपती सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली. अरे इथं काय कांदा कापायचा का? तसं ज्या त्या भाषेत चांगलं वाटतं का नाही बोलायला? तसं भांडणासारखे भांडण आहेत. तुझ्या बापानं, हे बरं वाटतं जरा, तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसंच मारायचे तर एंडोसल्फानच्या बाटल्या पाजायच्या? लेका बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरीचीच पंगत असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं. याचं नाव नम्रता नाही, याचं नाव डबल उद्धटता आहे नाही का? पण पंगत मिष्टान्नाची असावी, गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, याचं नाव नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं. तसं तुकाराम महाराज स्वतः राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नात असताना अनाथ म्हणतात. ही तुकाराम महाराजांची नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं नाही का? हे बघा, आत्ताचा काळ दादागिरीचा नाही बरं का. आत्ताच्या काळात गोड बोलून जितके काम होतील तितके दादागिरीने होत नाहीत. म्हणून मुंगी होऊन, हत्ती होऊन लाकूड फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाण्यात, गुळ खाण्यात मजा आहे. नाहीतर आताच्या काळात कुणीच भाव खाऊ नये. नाहीतर मी विनोदानं सांगत असतो, अच्छी वक्त में जो बडा भाव खाते है ओ कोरोना के टाइम वडा पाव खाते है नाही का? अवघड आहे महाराज. म्हणून नम्रता ही असलीच पाहिजे. काळानुसार आता नम्रतेची काळ आहे, नम्रता असली पाहिजे, पण नम्रता अति नसावी. कारण अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कारते कोणते नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. नम्रता जरूर असावी. नाहीतर थोडस चिंतन करा. 50 एकर जमीन अर्धा एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती आणि त्या घरातले 4ही भाऊ जर नम्र असतील तर गाव त्यांना सुखासुखी खाऊ देत नाही. विनाकारण त्यांच्यासोबत भांडणं करतील. मग त्या 4 भावामधले 2 भाऊ हे जयहरी करणारे पाहिजेत आणि त्यातले 2 भाऊ क्वालार धरून थोवाड फोडणारे पाहिजेत. तेव्हा मेहकर मध्ये टिकतात.
सगळ्यांनी जेहारी करायचे दिवस नाहीत. 2 भाऊ जेहारी वाढले पाहिजेत तर 2 थोबाडीत देणारे पाहिजेत, तेव्हा टिकतात. हे जर पटत नसेल दुसरं सांगतो बरं का, ज्यांचं झालं असेल त्यांचं, म्हणजे जेवणही लग्नही दोन्ही समजून घ्या. बघा, पती पत्नी जर दोघी रागट असतील ना, तर दोघेही एकमेकाच्या रागानं कोऱ्याजनची बाटली घेऊन आपापला कार्यक्रम उरकून टाकतील. मग पती पत्नी मधलं एक कोऱ्याजनची बाटली घेणार असावं आणि त्यातलं एक हिसकावून घेणार असावं. त्यावेळेस पती पत्नी मरेपर्यंत जगतील. बरोबर आहे ना? दुसरं आहे का, आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्व जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूका आहेत म्हणून तुमचं आणि माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावरल्या जर बंदुका खाली आल्या, आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मेना होणे पण कठीण वज्रास वेदवैसे, दोन्हीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल नाहीतर थोडस चिंतन करा. माझा विशेष रामकथेचा मुगा एक पॉइंट सांगतो रामायणातला. नाहीतर आताच्या काळात भलती माणसं प्रश्न विचारतात. एकानं माझ्या चालू रामायणात प्रश्न विचारला, महाराज तुम्ही रामायण करता? म्हणलं हो, गुरुवारी ढोक महाराजच्या आशीर्वादानं करतो रामायण. मग सांगा महाराज, काय राम किती वाजता वनवासाला गेला होता? या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हटलं? आता म्हणलं मला येत नाही बाबा, सोपं गणित आहे. म्हणले महाराज राम 9:15 वनवासाला गेला होता. किती? 9:15. म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं? ग्रंथ काय करता, फक्त मी याकडे बघा. म्हणला वनवास, उलट वाचा म्हटला, उलट 9:15 जमलं. म्हणलं आता विठ्ठल रामायणातला विचार करा, नाहीतर थोडस चिंतन करा. त्या काळी 2 क्षेत्रात गाजलेल्या 2 व्यक्ती, शूरत्वाच्या क्षेत्रामध्ये गाजलेले परशुराम आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात गाजलेले महाराजा जनक. जनकाच्या समोर अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते प्रवचनाला असायचे. एक दिवस सहज काही साधूंनी विचारलं जनकजीला, महाराज माया किसे कहते हैं? जनकजीने सांगितलं 1 घंटा बाद पता चलेगा. आणि 1 घंट्यानंतर जनकाच्या मिथिला नगरीला, जनकपुराला धाड धाड आग लागली. सेवक आले, साधू आले, महाराज महाराज आपका महल जल रहा है महाराज. जनकजी जाग्यावर थांबले. जनकजीने सांगितलं, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यते किंचित. कदाचित मिथिला नगरीला आग लागली असेल, त्यात माझं काय जळत नाही. जे जळत आहे ते माझं नाही आणि जे माझं आहे ते कधी जळणारच नाही. पण लंगोट्यावाले साधू उठून पळून गेले. 1 घंट्यानंतर आले आणि जनकजीला म्हटले, जनकजी आपका महल जल रहा था. जनकजी बोले, अरे महल तो मेरा जल रहा था, लेकिन महात्मा जी आप किस लिए दौड़ रहे थे? बोले, महाराज आपके महल में हमारी लंगूटी थी, अजी इसी का नाम तो माया है. मेरा महल जल रहा है, मैं एक जगह पर बैठा हूं और आप साधु होकर खाली लंगोटी के लिए दौड़ रहे. असा विद्वान राजा जनक आणि शूर परशुराम. पण या दोघांसमोर टक्कर देणारा अयोध्येमध्ये एकच वीरेन, त्याचं नाव आहे लक्ष्मण. परशुरामजीच्या समोर लक्ष्मणजी म्हणतात, बहुत धनुष्य तोड़े उललकारी, इतने तो कमटे हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. कमटे आजोबा नातवाला खेळायला आणतात ना, छोटे छोटे बाण जत्रेतून. अरे रावणासारख्याला उचलल्या जात नव्हता अशा धनुष्याला परशुरामजीच्या समोर लक्ष्मणजी कमठा म्हणतात. इतने तो कमटे हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. अरे राजा के बालक जरा मुंह संभाल कर बात कर, कमठा बोलता है करे? धनुष्य कोई सामान्य चीज है? नाही, धनुष्य सामान्य नाही असं तुम्हीच कबूल करता. मग त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का तुम्हाला वाटत नाही? कशाला माझ्यासोबत विनाकारणचा वाद घालता? मग तर परशुरामानं परशु घेऊनच धावावं. त्यावेळेस लक्ष्मणानं म्हणावं, बाबा तुम्ही किती वेळा माझ्या अंगावर परशु घेऊन धावून आलात, तरी मी तुमच्याशी युद्ध करत नाही आणि तुम्हाला घाबरतही नाही. क्यों
क्योंकि हमारा एक नियम है बाबा, क्या? जिनके गला में जंडवा और भाल पे चंदन, उनका रक्षण करने के लिए क्षत्रियों के संतान होते हैं, आक्रमण के लिए नहीं। और आपको ऐसा लग रहा है बच्चा डर के मारे ऐसी बात कराए, तो महाराज अभी भी समय नहीं गया, एक काम करो, क्या? जनवा निकाल कर फेंक दो, तिलक मिटा दो, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा कि सुमित्रा मां के दूध में कितनी ताकत है। असं रागवायचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करायचं काम रामानं करावं। जानो दो मेरा छोटा भाई उसके मुंह में दूध भरा है। अरे दूध नहीं राघव, जहर भरा है। तू इतना सीधा साधा, तो ये टेढ़े स्वभाव वाला भाई साथ क्यों रखता है? विश्वामित्र बाबाला लक्ष्मणजी म्हणतात, बाबा उत्तर देण्याची बारी आली, जाऊ का? ते बघा माझा दादा किती शांत स्वभावाचा, ते बघा पांढऱ्या दाढीचं माझ्या दादाला किती बोलतं, माझा दादा गटगट ऐकतो, तिथं मी पाहिजेत होतो बाबा, मग सांगितलं असतं। मग विश्वामित्रा वाटला आता लक्ष्मणाशिवाय काम जमत नाही, लखन जाओ आणि आगीमध्ये रॉकेल ओतल्यासारखे, ठीक आहे रे परशुराम महाराज, मेरा राम भैया सीधे साधे स्वभाव वाला है, मैं टेढ़े स्वभाव वाला हूँ, मेरी भाई की और मेरी प्रकृति मिलती जुलती नहीं, लेकिन आपकी और मेरी प्रकृति मिलती जुलती है, क्योंकि आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूं? अरे बच्चा मारा जाएगा, अपनी माँ की गोद खाली करने वाला। बघा असं रागवायचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करायचं काम रामानं करावं। कंबडात लाद घालावी मंथरेच्या शत्रुघ्नानं, पण कंबर धरून बाजूला न्यावं भरताना, अशाच जोड्या सापडतील रामायणात। विठ्ठल 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 तुकोबा म्हणतात, महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बरं का? तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ। महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे। या दिनाची, या रंकाची, या अनाथाची एक प्रार्थना देवा। महादेवा मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की अभंगाचं दुसरं चरण। कृपा करा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी। आता पत्राचा महिना संपला, आता मजकूर सुरू झाला। कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी। पण महिना सांगायच्या अगोदर तुमचा आईना बघू द्या एकदा, कशी झोपायलेत का, काय मिळेल का तुमचा, नाही का? म्हणून एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळ्यांनी आपले हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या, तोंडानं जांभाळ्या। विठोबा रखुमाई
हातानं टाळ्या आणि तोंडानं केल्या जांभाळ्या काही जणींनी. विठोबा रखुमाई. लय अवघड कार्यक्रम. आपल्या कीर्तनाचा टाइम काय? 9 ते 11. म्हणजे जोपर्यंत तुम्ही आ करत नाही तोपर्यंत कीर्तन सोडायचं नाही. नाही का? बरं आहे. आता काही काही टाळ्या वाजवल्या, काही काही देवाचं नाव घेतलंच नाही. आता जेवताना असंच करायचं, घास घ्यायचा आणि तोंडच उघडायचं नाही. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. पण एक बहादूर उठला. कुठं जातं म्हणलं? जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणलं हे नाही पटलं, म्हणलं दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से, और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल विठ्ठल. साधू की शोभा झोली से और फौजी की शोभा गोली से. बरं का? म्हणून टाळी वाजली पाहिजेत कीर्तनात. बरं, आपल्या भागाला संस्कार आहेत महाराज. काही काय भागात लय अवघड आहे नाही का? टाळी नाही, भजन नाही, कीर्तन कशाला कशाला मिळत नाही. काही काय भागात जातो. एका गावाकडे गेले, एका गावाला गेलो, त्या गावाचं नाव सांगत नाही, त्या गावाला नाही का गेलो. पती पत्नी बिचारे दोघं पाया पडले, दोघांनी नाही का 500 दक्षिणा दिली. बरं का? उग केला इशारा जाता जाता. हे बघा, भागाभागातली पद्धत आहे बघा. काही काय भागात अशी पद्धत आहे गजानन महाराज. कीर्तन सुटलं की महाराजच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे. अशी पद्धत नाही तुमच्या मेकर मध्ये? नाही? मग आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. आता माता मोल्या म्हणतील आम्ही काही आणलं नाही, पण काळजी करू नका, मी सोनं चांदी म्हणे काही घेतो, तसं काही नाही. नाही का? हो सांगितलेलं बरं. माझं कीर्तन होतं तिकडे बीडला, जी टॉकीजला. एक आजीला इतकं कीर्तन आवडलं, तिने 1.5-2 लाखाचा नेकलेस घेताना माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली आमची. सराफाकडे गेलो, म्हणलं बघावर किती येतात. म्हणले कुठे गेले होते? म्हणलं मी हे करला. अरे मला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसं पती पत्नी पाया पडले, पण लेकरं लय म्हणे महाराज. त्याची आई म्हणती पड पाया. म्हणला मी नाही पाया पडत. अरे पड महाराज, हिंगोलीहून आलाय. मला मावशी कोणत्या शाळा शिकल्या? महाराज मी इंग्लिश स्कूल. मला सांग बरं, ए फॉर म्हणे येडी बाबूळ. आता आईला संस्कार नाही, लेकरं लागतील का? लय अवघड आहे महाराज. लय लेकर लय नमुने. इथलचे लेकर एक हे बघा, इथलचे लेकर बरेच बघा. हे बघा काय असे लेकर बघितली कुणाला वाटतं आपलं निघावा गाणार, पण आपलं नेमकं निघतं पिणार. अवघड आहे महाराज. एकतर कार्ट मी चालू कीर्तनात उठलं 9वीचं आणि चालू कीर्तनात पुडी फोडली. म्हणलं कीर्तनात पुडी खातो का? बापाला भेट नाही, तुला भेटो का म्हटला. आता काय हंतू म्हणलं मला. तितक्यात त्याचा बाप आला आणि त्यानं पुढीचा हात माग केला. म्हणलं आता कसा बापाला भेला? बापाला भेलो म्हटलं. मग ते आलं की यातली अर्धी हंत म्हटला. आता अशा लेकराला काय करता महाराज? म्हणून कुणाच्या नादी लागाव बघा. लेकराच्या नादी लागू नये, येड्याच्या नादी लागू नये, पिद्दाड्याच्या नादी लागू नये, कुणाच्या नादी लागा. येडे अहो काही माणसं मोबाईल पाहून येडे झाले. त्या लॉकडाऊनच्या काळात कामच नव्हते. एक म्हातारं पुण्याकडलं मोबाईलच्या नादा दुसऱ्याच्याच घरात गेलं. आता ती म्हातारी, घरातली म्हातारी, ती पण व्हिडिओ कॉलच्या नादामध्ये. तिला वाटलं तिचंच म्हातारा आलं, तिनं याला चहा दिला आणि यानं पेला, याला मिळ नाही. पण त्या म्हातारीचं खरं म्हातारा आलं घरात, ते पण व्हॉट्सअपच्या नादामध्ये. त्यानं तो चहा पिणारा म्हातारा बघितला, सॉरी तुमच्या घरात आलो का म्हटला. अशी माणसं 50 येडे झाले. 50 पुण्यातले 50 येडे भरले. आणि तिकडे आपल्या अकोल्याला नाही का केळकर हॉस्पिटल येडे यायचं, गेलतं कोणी. 50 येडे भरले. त्यातलं एक येड विमानात बसलेलं दनादन विमानानं उड्या हाणायचं. आणि उड्या हाणत हाणत कोणाजवळ गेलं ते असतं ना विमान चालवणं, काय म्हणतात त्याला? हेल्मेट नाही, पायलट म्हणतात, पायलट. त्या पायलट जवळ गेलं हे येड आणि म्हणतं मामा एक चक्कर खेळ्यान राव. चक्कर अर्धे का स्कूटी हे का ट्रॅक्टर हे म्हणला. पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागू नये. ते म्हणला एक काम कर, मागची येडे शांत कर, मग तू टॅक्ट आपलं ते आपलं विमान खेळ. हे येड मागं गेलं. अहो 1 मिनिटात शांत वातावरण आलं पुढं. आता खेळते म्हटला. तू काय केलं? तुझ्या जर एवढी ताकद होती तर सरकारचा पैसा वाचला असता विमानाचा, तू केलं काय? म्हटलं मी काहीच केलं नाही, फक्त मागं गेलो सगळ्यांना म्हटलं उतरा स्टेशन आलं, हाणल्या म्हणल्या उड्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज येडे येडे काही तर लय अवघड आहे महाराज. असे येडे असतात. आता हे समृद्धी महामार्ग झाला आपल्या इकडे. कोणत्या गावाचं नाव सांगत नाही, तुमच्याच भागातलं गाव आहे. एक आजीचं उगी शेती जर अशी काहीतरी होती, त्या आजीला 2 कोटी भेटले. किती? 2 कोटी. आता म्हातारीला सांगाव 2 कोटी भेटले तर म्हातारी कार्यक्रम संपतो. मग काय करावं? एक म्यासारखा एक महाराज बघितला, बँकेवाल्याने सांगितलं महाराज जेणेकरून आजी मरू नये तुमच्या कीर्तनाच्या भाषेत सांगा. तो महाराज गेला आजीकडे. आजी तुम्हाला जर 2 कोटी भेटले तर तुम्ही काय करणार? ती म्हणली महाराज इथं कपाळाला लावायला रुपया नाही.
पण आजी तुम्हाला जर 2 कोटी भेटले तर त्या पैशाचं तुम्ही काय करणार? त्यातले अर्धे महाराज मी तुम्हाला देणार. महाराजच मेला. विठ्ठल 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 विठ्ठल. ते महाराज काही पैसे घेऊन येडे झाले लॉकडाऊन मध्ये, काही तिकडे नाही का मोबाईल पाहून येडे झाले. एका डॉक्टरनं तर जाहीर टाकलं, माझ्याकडे जर विलाज झाला तर मी काय करणार, माझ्याकडे जर विलाज झाला तर मी 300 रुपये घेणार, नाही झाला तर 1000 रुपये देणार. असा डॉक्टर बघितला कुठं तुम्ही? आणि मग झालं काय, ते पेशंट आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले काय झालं? काय नाही, एकदम सगळं चांगले, फक्त माझ्या तोंडाला चव नाही. सिस्टर ती बाटली आणा, त्यात होतं पेट्रोल, पाजलेला पेट्रोल. डॉक्टर साहेब हे तर पेट्रोल आहे की म्हणला, आले की नाही तोंडाला चव, म्हणला काढ 300 रुपये. घेतले 300 रुपये. दुसऱ्या दिवशी तेच पेशंट, डॉक्टर म्हणले काय झालं? काय नाही म्हटलं, सगळं चांगलंय, फक्त माझ्या ध्यानातच काय राही ना. ध्यानात राही ना, सिस्टर ती 3 नंबरची बाटली आणा, कालच पाजलं पेट्रोल. डॉक्टर साहेब काल पण तुम्ही हेच पेट्रोल पाजलं, आला की नाही म्हणला, तुझ्या ध्यानात काढ 300 रुपये. घेतले 600 रुपये. काय बघता माझ्याकडे? तिसऱ्या दिवशी आलं, डॉक्टर साहेब तुमच्याकडे 2दा आलो, तुम्ही विलाद असा केला, आता मी डोळेच गेले, मला काही दिसत म्हणला. चिल्लर तर कशी दिसत, नोटा दिसत मला सगळ्या. डॉक्टर म्हणले हे बघा, मी काय डोळ्याचा डॉक्टर नाही म्हणला, हे 1000 रुपये घ्या आणि कोणत्या दवाखान्यात विलाज करा. आणि डॉक्टरने काय केलं, डॉक्टरने त्याच्या हातात दिले 100 रुपये. डॉक्टर साहेब हे तर 100 रुपये की मला दिसतंय नाही, मला कार 300 रुपये. विठ्ठल 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 विठ्ठल. लय अवघड महाराज. लेकरं आगाव काय का, अशी माणसं काही काही येडे. आता असे लेकरं पडतील का महाराजच्या पाया? त्याच्या आईनं आणलं, पड पाया महाराजच्या. अरे पड. इकडून तिकडून आणलं मी पायावर, बोला पुंडलिकान असं दिशी आदळलं. आता पप्पा ड्युटीवर, मम्मी स्वयंपाकघरात, आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदारी बघ, घामच सुटला म्हणलं, आता हाणतंय आपल्याला. बायको शपथ बघा, घाबरलो मी. माणसं शब्द घालताना कोणी घालतात? मायचान म्हणतात, मायचान म्हणजे माय मेलीच घोर नाही, आणि बायको याला पुरायला राहिली पाहिजेत. बाप्पाची शपथ. मारुतीचा शेंदूर काढतो, जवारी हातात धरतो, लेकर हातात धरतो. एकटाच पठे बायको शपथ घेणारा महाराष्ट्रात. म्हणजे ज्याची बायको मुखी तो जगा सर्वात सुखी. एकतर बायको मुखी पाहिजेत, नाही तर नवरा बहिरा पाहिजे, तर संसार आहे. म्हणून ज्याचे लग्न राहिले असतील लेकर, बेंडकुळ्या मारा. कारण की आमच्या लहानपणी असं म्हणायचे, बेंडकुळ्या मारल्यावर बायको मुखी भेटते. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं माझ्या पायावर आदळलं, पप्पा ड्युटीवर, मम्मी स्वयंपाकघरात, आणि ते माझ्याकडे लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद म्हणलो, बंडू तू बोल ना कर म्हटला, तुझं माझं 9 वाजल्यापासून पटत नाही. मला आता काय खरं नाही, त्याने एवढा दगडच उचलला. मला आज आपली पुण्यतिथी झाली आता इथं. मी म्हणलं मावशी त्याचा दगड धरा, मावशी धरा दगड. माय महाराज ते तसंच आहे बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्याला नेले, आमच्या बंड्यानं मरस्तोर हाणले. आता म्हणलं काय हेल्मेट घालू? विठ्ठल 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 विठ्ठल. गेले का झोपा तुमच्या? येदोळक देवाचं म्हणलं की झोपा येऊ लागल्या. असं भंगार सांगितले की हसू येतं नाही का? बरं, काही काय भागात कोण्या देवाचं सांगा, कोण्या भूताचं सांगा, काही काय माणसं नुसती अशी. एका गावात कीर्तन लागलं बा, खोटं बोलत नाही. अहो 2 जण समोर बसते, हसना आणि रडना, आणि अख्खं कीर्तन त्यांच्याकडे बघून केलं, आणि कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिर निघलं. काय करतात? 2 तर नमुनी माझी गावाकडे जायची वेळ झाली. मी गाडीजवळ आले, मी गाडीचा काच खाली घेतला, हसू लागले. गाडीचा काच खाली घेतला, म्हणलं काय झालं? म्हणे महाराज तुमच्या कीर्तनातला जोक आता कळला. विठ्ठल 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 विठ्ठल. गेल्यान झोपा. कोणाला कीर्तन आवडन हातवर करा बरं. आवडन नाही का? म्हणजे बघा, कृपा कराल थे थोडी, पाया पडिलो बराडी. कृपेची का अपेक्षा करता तुकोबार आहे? याचं कारण कृपेमध्ये जी ताकद आहे ना, ती कृपा करणाऱ्या सुद्धा नाही. म्हणून शक्ति में क्या मस्ती ही बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या शक्ति ही बातें संतन को पूछो. नाहीतर ते पाव बटर वाचून, पेपर वाचून सांगतं, लय ताकद दिल्लीच्या सतपान पहिलवानात, लय ताकद. तुझी त्याच्याकडे झाली होती का? अरे ते कोल्हापूरच्या युवराज पाटलाला शोभायचं, त्याची झाली होती. हे चहा पिऊन म्हणतं लय ताकद दिल्लीच्या सतपान पहिलवानात. म्हणून शक्ति में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या शक्ति बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा.
नंद नंदन लाल कन्हैया लाल जी नंद बाबा के अंगन में नंगे पांव घूम रहे थे तो जशोदा मुड़मुड़ कर देख रही थी, कभी छाछ गिराती तो कभी मटका फोड़ डालती तो कभी दधी गिराती। तो कान्हा गुस्से में आकर बोलता था, माँ मैं आपका बेटा कहीं भागने वाला नहीं, क्यों देखती हूँ मेरे तरफ। तो भी जशोदा नहीं मानती। जशोदा आंगन में आई, कान्हा को अपने गोद में बिठाया और बोली, लाला अजी गर्गाचार्य जी ने बताया था कि जशोदा तू भाग्यशाली है क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बनकर आया है, इसलिए लाला मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली। माँ मैं काय का दुर्भाग्यशाली, क्योंकि बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं मालूम। माँ मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इसलिए मुझे क्या करना पड़ेगा, इसलिए लाला तुझे सिर्फ जशोदा बनना पड़ेगा, तब पता चलेगा की कान्हा का कृष्णा का मुंह देखने में क्या आनंद मिळता आहे। बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, भक्तीची मस्ती साधू संताला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा। पण रामायणातच एक पात्र आहे, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे। झालं काय, ज्या हनुमंतरायावर कृपा झाली ते एकाच उडीत लंकेत गेले आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत गेले। एवढी मोठी कृपा आहे बघा। ज्याच्यावर कृपा होते ते मारुतीरा एकाच उडीत लंकेत जातात आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत जातात, एवढी मोठी कृपा आहे। आणखी सांगूच का, ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गाव गावी मंदिर आहेत, काही काही गावात 2-2 आणि 3-3 आणि 5-5 मारुती आहेत। ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत, पण ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे। बरोबर आहे ना? नाहीतर पूर्वी म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर, आता बनाएंगे मंदिर नाही, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, विको द्या विको, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, राम से प्यारा है, राम से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बनाया सपना पूरा करके रहे हम हैं दीवाने राम के, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे गंगा, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे गंगा, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण दे प्यारा है, प्राण दे प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बनाए गए मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर। फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। आता भगवान शंकर कृपा करतात का, आणि केली असेल तर कोणाकोणावर। एका चोरावर कृपा केली महादेवानं, एका चोरावर कृपा। आता काय म्हणते महाराज, महादेव भोळ देवते, भोळ आहे पण भोळ म्हणजे गबाळ नाही बरं का। भोळा कोणाला म्हणतात, तुका म्हणे नाही का, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळे काला। नाहीतर एखाद्या माणसानं गबाळे कपडे घातले की माणसं म्हणतात जाऊ द्या महाराज त्याला काय कळतंय, तो भोळा माणूस आहे। अरे दिसायला भोळा आहे पण कीर्तन सुटले की 9वी चप्पल हाणत, असं भोळ काय करता नाही का। म्हणून भगवान आहे का एका चोरावर कृपा केली। एक चोरट चोरी करण्याच्या उद्देशाने अरण्यात गेलं आणि असंच शिव मंदिर होतं आणि 5 किलो वजनाची पितळी घंटा होती। त्याला वाटलं एवढी मी मेहकरच्या बाजारात विकली तर माझा उन्हाळा सुखात जातो, पण त्याचा हात पुरेना घंटा काढण्याकरता का, ते बुटकं होतं म्हणतात, बुटकं होतं ते महादेवाच्या पिंडीवर उभं राहिलं।
महादेवाच्या आनंदाला पारावर नाही. बाप रे, बरेच भक्त बघितले, कोणी लांबून शलूक ठोकतं, कोणी बेल फेकतं, कोणी पाणी फेकतं, कोणी पेढा फेकतं, पण हा भक्त अख्खाच अर्पण झाला मला. महादेवाच्या आनंदाला पारावर नाही. महादेवानं त्याच्यावरही कृपा केली. चोरे पिंडी दिला पाव आणि त्याच्या पूजने धाये देव. बर का, एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा. एक सुवर्चशा नावाची स्वर्गामध्ये देवांगना होती. ती ब्रह्मसभेमध्ये नाचण्याचं काम करायची. नाचता नाचता तिचा ताल चुकला. ताल का चुकला? ती पिऊन आली होती म्हणतात. ही बिमारी वरबी बर का, ती पिऊन आली होती. ब्रह्मदेवानं शाप दिला, तोपर्यंत फिरत राहशील आणि कैकईच्या हातातला प्रसाद अंजनामाईच्या हातात टाकशील, त्यावेळेस तुझा उद्धार होईल. आणि ते प्रमाण सगळ्यांनाच वाटेत. पिंड घारीने झडपिला, अंजन तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तिथं त्या घारीचा उद्धार झाला. एका चोरावर कृपा केली महादेवानं, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. एक कांचीपूर नगरामध्ये सोमदत्ती नावाचा राजा होता. त्याला 500 राण्या होत्या. त्यातल्या 498 जार कर्म करणाऱ्या 2 राणी पतिव्रत्या होत्या. राजा मरण पावला, राणीही मरण पावल्या. मरोनिया देह हरणाचा पावला, कुरंगिणी झाल्या पतिव्रता. त्या 2 राणी हरणी झाल्या, राजा हरण झाला. आणि त्याला ते इंद्राच्या दरबारामध्ये एक भूतसेन नावाचा नौकर होता. तो काम करण्यात चुकला. इंद्रानं त्याला शाप दिला, जा तू भिल्ल होऊन पडशील. तोच झाला चंड भिल्ल, नाही का, चंड भिल्ल तो. आता ते काय करायचा, चंड भिल्ल एका दाट पाल्याच्या झाडावर बसला आणि पानं तोडू 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 खाली टाकू लागला. पण झालं काय, कशाच्या उद्देशानं, काहीतरी त्याला शिकार सापडेल या उद्देशानं. पण योगायोग शिकार न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ज्या झाडावर बसलं ते झाड होतं बेलाचं. आणि जिथं पानं तोडू 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 खाली टाकू लागलं, महादेवाचं भूमिगत शिवलिंग होतं. लाखाच्या वर बेलाचे पानं झाले आणि महादेवाच्या आनंदाला पारावार झाला. बाप रे, भक्त बरेच बघितलं दाबून साबुदाण्याच्या खिचड्या रताळ खाणारे. पण हा भक्त यानं दिवसभर काहीच खाल्लं नाही. पण ते कशा करता गेलं होतं, काहीतरी शिकार सापडल्या उद्देशानं गेलं होतं. महादेवाला इतका आनंद झाला, यमा जा, त्याला काय पाहिजे ते द्या. यम आला, जय हरी, तुम्ही कोण? मी यम. मग लागला कामचा नियम. तुमचा नियम नाही लागला, मला महादेवानं पाठवलं. महादेवानं पाठवलं, मग तुझी इच्छा काय ती सांगण्याकरता प्रसन्न आहे महादेव तुझ्यावर. काय नाही, मला पशु पक्ष्याची भाषा कळावी, बाकी मृग पक्षीयाचे कळा टाकते त्याला जाऊ देणार नाही. पाणी पेलं त्यानं, परत त्याला जाळ्यात अडकवलं. झालं काय, जाळ्यात अडकवल्याच्या नंतर परत असं झालं की जाळ्यात अडकवलं. आता त्या 2 राणी हरणी होत्या. एकीचे पाडस घरी होते, एकीचे पाडस घरी होते आणि एक गर्भीण होती. त्या पाडस जी गर्भीण होती त्या दोघीची चर्चा चालली. ती म्हणली, का ग, मी पतीसोबत सती जाते आणि तू काय कर, तू पाडसांना दूध पाजू नये. त्या पशु पक्ष्याची भाषा कळत होती कोणाला, त्या भिल्लाला. त्यानं तो म्हटला, मी एकीलाही जाऊ देणार नाही. अरे माझे पाडस मी पाजू नये आणते बाळा. अरे नाही नाही, भिल्ल दादा म्हटला, मी एकीला जाऊ देणार नाही. अरे तुला महादेवाची शपथ टाकते, मी वापस येते. ही गेली पाडस पाजायला हरणी. पाडसांना दूध पाजताना तिच्या डोळ्याला धारा लागल्या. पाडसांनी विचारलं, आई कारडते तू? बाळांनो, हा दूध काय प्यायचं ते मनसोक्त पिऊन घ्या, कारण तुमचे बाबा तिकडे भिल्लाच्या जाळ्यात अडकले, त्यांची कत्तल होणार, आमची कत्तल होणार. मग आई, आमच्या दुधाची काळजी कोण करल? तुमच्या दुधाची काळजी, अरे भगवान शंकर तुमच्या दुधाची काळजी करतील. आई नाही, आई आम्ही येणार तुझ्यासोबत. अरे येऊ नका बाळांनो, तो भिल्ला तुमची कत्तल करल. नाही आई, आम्ही येणार. अरे येऊ नका. पण आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही दादा हो, पशु पक्षीने असू द्या का हरणी असू द्या. पण बरं का, आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही. पतिव्रते सीता, शास्त्रामध्ये गीता आणि प्रेमामध्ये माता. म्हणून उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नसू द्या, पण पाठवून हात फिरवणारे मायबाप असू द्या, त्याच्या इतकं जगात कोणी श्रीमंत नाही. आणि किती वैभव तुमच्या घरात असू द्या, मायबाप नसू द्या, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून एखाद्या वेळेला नाही का,
नाही का? एखाद्या वेळेला तुम्ही कुत्रे तुम्ही किती प्रेमानं सांभाळा, एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. अरे मायबापाला फेकून भाकरवाडा आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. म्हणून दादा हो, डोळे मिटून प्रेम करते ना, डोळे मिटून प्रेम करते ना दादा, तिला प्रियसी म्हणता येईल. डोळे वटारून पण प्रेमच करते ना, तिला कदाचित बायको म्हणता येईल. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना, तिला फक्त आईच म्हणता येईल. सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. ती आई जरी होती हरणाची, त्या पाडसाची ती आईच होती ना. ती म्हणली, बाळांनो अरे येऊ नका, तो भिल्ल तुमची कत्तल करत. नाही आई, आम्ही येणार. ती हरणी पुढं, हे दोन पाळसं माग माग आले. भिल्ल तर चकित झाला, बाप रे, एक हरणी गेली, दोन पाडसं घेऊन आली. हे तर वचनाला जाणणार दिसतात, इमानदार दिसतात. आता जाळ्यात अडकलेलं एक हरण, हे दोन पाडस आणि दोन हरणी, किती झाले? 5. आता या 5 हरणाचा त्या भिल्लासोबत संवाद चालला. त्याला भाषा कळत होती. ती जाळ्यात अडकलेलं हरण म्हणतं, भिल्ल दादा आधी मला मार, मी यांच्या घरचा करता हरताय, आधी मला मार. त्या हरणी म्हटल्या, नाही भिल्ल दादा, आधी आम्हाला मार. आमच्या पतीच्या अगोदर आम्हाला मार, आम्हाला विधवेचा कलंक लावायचा नाही, सती पतिव्रता जायचंय, आमच्या पतीच्या अगोदर आधी आम्हाला मार. ते चिमुकले 2 पाडस आले. भिल्ल दादा तुझ्या पाया पडतो, अरे माय बापाचा वध आम्हाला डोळ्यानं बघवल्या जाणार नाही, त्यांच्या अगोदर आम्हाला मार. तुला असं वाटत असल माय बापाच्या समोर लेकरं कसे मारावे? अरे राजा, पुराणात घडलेलं उदाहरण आहे. आपल्या आई वडिलांचं लज्जा रक्षण करण्याकरिता, सत्व रक्षण करण्याकरिता आपल्या देहाची आहुती चिलया बाळानं दिली होती. आधी मला मार. हरण रडायला लागले, तुझ्या पाया पडतो, आधी मला मार. सगळी रडारड चालू आहे. भिल्ल म्हटला, मी भुकेनं उपवासी मेलो तरी चालल, पण एकालाही मारणार नाही. ती हरणी म्हटली, तुला मारावंच लागल आता, म्हणजे तुला महादेवाची शपथ टाकली, आता तुला मारावंच लागल आम्हाला. नाही, मी मारणार नाही. अरे भिल्ल दादा, तुला असं वाटत असल 5 जणांचा बोजा घरी कसा बांधून नेऊ, तू पुढे पुढे चाल, तुझ्या मागे मागे आम्ही येतो, आणि घरपोच झाल्यानंतर आमची कत्तल कर, पण तुला मारावंच लागल, तुला महादेवाची शपथ टाकली आम्ही. तो भिल्ल म्हटला, मी एकालाही मारणार नाही, तुला मारावं लागल, तू पुढे पुढे चाल. तुला वाटलं एवढा कसा बोजा नेऊ, तू पुढे पुढे चाल, माग माग आम्ही येतो. तो भिल्ल पुढं, हे 5 हरण त्याच्या माग. तो भिल्ल म्हणतो, येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार, येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार. असं करता 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 त्याच्या झोपडीपर्यंत ते 5ही हरण त्या भिल्लाच्या माग गेले. पण चमत्कार असा घडला, एक स्वर्गाहून एक दिव्य विमान खाली उतरलं, आणि त्या दिव्य विमानामध्ये हे 5ही हरणांचं दिव्य गंधर्व पुरुषांमध्ये रूपांतर झालं. आणि 5ही गंधर्व त्या विमानात बसले, आणि तो भिल्ल नुसता म्हाताऱ्या माणसासारखा बघू लागला. ते म्हणला, 5 तिकटे आहेत का? एखादं उभं नाही का जमत? ती काय महाराष्ट्रातली गाडी आहे का फुकट? मेहकर बुलढाणा रिसोड किती कोचा. अरे लाखाच्या वर बेलाचे पानं झाले, तुझं पाप संपलं, पण स्वर्गाला जाणे इतकं तुझं पुण्य नाही झालं. मग काय करू? तू याच ठिकाणी तू ओम नमः शिवायचा जप कर, पुढच्या महाशिवरात्रीला तुझ्या करता स्पेशल विमान येईल. पण त्यानंही ओम नमः शिवायचा जप केला, त्याचाही भिल्लाचा उद्धार झाला. एका चोरावर कृपा केली महादेवानं, एका घारीवर कृपा केली, आणि एका भिल्लावर कृपा केली. म्हणून कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. नाहीतर हे त्याच्या देवाला नाव ठेवतं, ते याच्या देवाला नाव ठेवतं, याच्यातच सगळा परमार्थाचा इचकोबा होऊन बसताय, नाही का? नाहीतर विचार करते, पूर्वी सुद्धा वाद होता कट्टर सेवक आणि कट्टर वैष्णव. कट्टर वैष्णव जर बाजारात गेले, त्यांना जर हरभरे घ्यायचे, तर हरभरे काय भाव दिले नव्हते म्हणत, का? हर नाव तोंडाला येईल महादेवाचं म्हणून काय म्हणायचे? विष्णू भरे काय भाव दिले. त्यांना जर टेलरकडे कपडा शिवायचा, तर कपडे शिवा नव्हते म्हणत, का? शिव नाव तोंडाला येईल महादेवाचं. मग माझ्या मापाचा कपड्याला दोरा घाला. पण असे कट्टर सेवक आणि कट्टर वैष्णव यांची 10:30च्या त्यांची सोयरी झाली, लग्नही उरकलं, पंक्ती आपापल्या घरी बसते, इतकी वेळ नाही आपल्याला. आणि मग ती कट्टर सेवाची मुलगी म्हणजे महादेव भक्ताची मुलगी विष्णू भक्ताच्या घरी देण्यात आली. आणि बिचारी सकाळी सकाळी सारू लागली. आडवं सारवत असताना वैष्णव सासरा आला. ते सून आडवं सारवताना त्यानं बघितलं,
ताड ताड आला आणि विजेसारखाच कडाडला सुनवर. बरे का सुनबाई, ते तुझ्या बापाच्या घरी चालायचं आडवं सारवलेलं, ते आडव्या भस्मावाले, आम्ही उभ्या चंदनवाले, उभं साराव. सुन तर हादरलीच. पहिल्या दिवशी इतका विरोध करावाच काय, बिचारीनं उभं 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 ओबड धोबड सारवलं. आता सासरा प्रातर्विधीहून आला दुसऱ्या दिवशी आणि दात घासू लागला आडवे. दात घासणारा सासरा सुनेनं बघितला, पदर खवलान बांगड्या माग सारल्या आणि दात घासणाऱ्या सासऱ्याचं मनकर धरलं सुनबाईने. थांबा मामाजी, आपण वैष्णव आहात, उभ्या चंदनवाले, आडव्या भस्मावाले नाही. ते माझ्या पप्पाच्या घरी चालायचं, आडवं दात घासलेलं, उभे दात घासा. सुनबाई हादरली. सासरा म्हणला तेरी बी चुप आणि मेरी बी चुप. मग असा नीट वागत जा म्हणली. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. कृपा करावला ते थोडी पाया पडिलो बराडी. महादेवा, मला माहिती तुमच्याजवळ कशाची कमी नाही. मी थोडक्यात समाधान मानणार आहे. काय उणे तुम्हापासी मी तो अल्पती संतोषी. स्वयमेव महेश तनयो गणेश सखा धनेश ससरो नगेश. नाही का, हिमालयासारखा तुमचा सासरा आहे, गणपती सारखा तुमचा पुत्र आहे, कुबेरासारखा तुमचा मित्र आहे, आणि तुम्ही स्वतः महादेवा, तुम्हाला कशाची काय कमी आहे. काय नाही देवा, ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्याकरता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा अभंग वाटत असता तरी जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला पाठवलेलं हे मागणीपर पत्र आहे, म्हणून मी अभंगाची निवड केली. नाही का, माझा अभंग माझ्या मतीप्रमाणे मी पूर्ण सोडवायचा